नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असं दही आणि मैद्याचा एक चवीला खूप छान लागणारा असा कधी न खाल्लेला नाश्ता। चला तर बनवूया सकाळच्या घाईगडबडीमध्ये दह्याचा नाश्ता। तर दह्या आणि मैद्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी 1 वाटी दही घेतला आहे। त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। नंतर हे खायचा सोडा टाकून हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर हे दही 2 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे। तर खूप छान लागतो बरं का हा नाश्ता, नक्की बनवा आणि खूप लवकर बनून तयार होतो। तर असा 2 मिनिटं हे दही असंच फेटून घ्यायचं आहे। नंतर मी 1 वाटी मैदा घेतला आहे। मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। नंतर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाण्याचा थोडाच वापर करायचा आणि खूप छान हा नाश्ता बनून तयार होतो। जास्त वेळ पण लागत नाही आणि चवीला खूप छान लागतो। तर नक्की बनवा, खूप सोपा आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर बघा हे मिश्रण असं व्यवस्थित फेटायचं आहे। तर जेवढं चांगलं हे तुम्ही मिश्रण फेटाल तेवढा चांगला हा नाश्ता बनून तयार होतो। तर थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण मी दाखवलं तसंच बनवायचं आहे आणि खूप छान लागतो बरं का हा नाश्ता। तर जास्त वेळ लागत नाही आणि जास्त कमी 2 साहित्यातच बनवून तयार होतो। तर बघा असं फेटायचं आहे। तर सर्व मिश्रण हे एकजीव करायचं आहे। तर मी दाखवलं तसंच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। नंतर मी कढई गॅसवरती तापण्यासाठी ठेवली आहे। तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे 2 मिनिटं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये हे आपण जसे भजे बनवतो त्यानुसार हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। तर सर्व नाश्ते असेच तयार करायचे आहे आणि मस्त असा स्लो गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घ्यायचा आहे। तर खूप छान लागतो हा नाश्ता, तर तुम्ही नक्की बनवा। तर बघा असा हा मी मस्त गोल्डन रंग येईपर्यंत हा नाश्ता व्यवस्थित असा तळून घेतला आहे। तर असे सर्व नाश्ते मी तयार करून घेतला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते। तर बघा हा नाश्ता मस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा तयार झाला आहे आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।